प्रेसचे, प्रिंट मीडियाचे, टीव्ही आणि डिजिटल मीडियाचे सर्व माझे उपस्थित मित्रांचा आज मी इथे स्वागत करतो आणि हल्लीच दीपावली, नवीन वर्ष आणि भाईदूजच्या निमित्त सुद्धा आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो। या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित माझ्या पक्षाचेही अनेक लोक आलेले आहेत, त्यांच्याही मी मनपूर्वक स्वागत करतो। आत्ताच आपण पाहत होतो आणि अजूनही चालू आहे, सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, गोंदियामधून मी स्वतः आणि आमचे बाकीचे सर्व मान्यवर जे नेते आणि उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रामधून आजच्या या पत्रकार परिषदेच्या संयुक्त एकाच वेळी सगळीकडनं हे आयोजन केलं आहे। सुरुवातीच्या जे आपण पाहिलं ते अजित पवार फक्त अध्यक्ष म्हणूनच नव्हे पण बारामतीचे उमेदवार म्हणून त्यांनी आपल्या भागाच्या लोकांच्यासाठी काय केलं आहे आणि यापुढे 5 वर्ष काय करणार आहे याच्याबद्दल त्यांनी जानकारी दिली आहे। त्याचप्रमाणे सगळे उमेदवार आपापल्या भागामध्ये आता अशाच पद्धतीने लाईव्ह जुळलेले आहे आणि त्यांनी आपापल्या भागाचा केलेले काम आणि यापुढे करणारे काम काय, त्यांच्या विकासाची कल्पना आहे, राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरण काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या सर्व बाबतीत ते काय करू इच्छितात ते आम्ही आपापल्या भागामध्ये आज करत आहोत। आणि त्या अर्थाने अजित पवार बारामतीला आहे, सुनील तटकरे मुंबईला आहे आणि मी गोंदियापासून आणि छगन भुजबळ साहेब अशा बाकीचे सगळे नेते या पत्रकार परिषदेमध्ये संयुक्तरित्या हजर आहेत। आता राहिलं आता आपला गोंदिया जिल्ह्याच्या आणि भंडारा जिल्ह्याच्या, कारण मी इथे असल्यामुळे मी दोन्ही जिल्ह्याच्या बाबतीत आपला 2 उमेदवार आहेत। तुमसर भंडारा जिल्ह्यामधून राजू भाऊ माणिकराव काळीपोळे आणि गोंदियाच्या मोडगाव अर्जुनी मतदारसंघातून राजकुमार बडोलेजी हे असे 2 उमेदवार राष्ट्रवादी लढत आहेत। भंडारा मतदारसंघातून शिवसेनाचे नरेंद्र भोंडेकर उभे आहेत आणि गोंदिया, तिरोडा, आमगाव देवरी आणि सापोली या 4 मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ते लढून राहिलेले आहेत। आम्ही तिन्ही पक्षांनी काल कोल्हापूर येथे संयुक्त जाहीरनामा घोषणापत्र हे जाहीर केलं आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही आमचा जाहीरनामा आज सादर करत आहोत। आणि या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये जे काही आम्ही केलेले काम आणि यापुढेही आम्ही जे काम करू इच्छितो त्याची संकल्पना या आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही सादर करीत आहोत। याची प्रत एखाद्या दिवसामध्ये सगळ्यांना उपलब्ध करून देता येईल, पण थोडक्यात मी आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही या घोषणापत्राच्या द्वारे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या आणि पूर्व विदर्भामध्ये जिथे धान पिकवणारे आमचे शेतकरी आहेत त्यांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो, आमच्या तरुणांना, आमच्या आदिवासी बांधवांना, आमच्या दलित बांधवांना, तसेच ओबीसी आणि बाकीचे आमचे सगळे जे सहकारी आहेत, मतदार आहे, विविध क्षेत्रातले सगळ्या लोकांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही त्यांच्या भलेसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि सर्वांगीण आमच्या समस्त जे घटक आहेत त्यांना
आर्थिक उन्नतीसाठी आम्ही काम करत राहणार आहोत. ही संकल्पना घेऊन आजच्या हा घोषणापत्र आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या महाराष्ट्र आणि विदर्भ आणि सगळ्या मतदारसंघ जे आपल्या जिल्ह्यात संबंधित आहेत त्याच्या आम्ही सादर करत आहोत. मित्रांनो, जी काही पत्रकार परिषद जे काही आमची संकल्पना आहे की गोंदिया आणि भंडारा जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजे, शेतकऱ्यांना सिंचनाची सर्व सुविधा ते उपलब्ध झाली पाहिजे, तसेच रोड रस्ते बांधकामाच्या अतिशय महत्वाचा जो विषय अजित पवार साहेबांनी मांडला ती आमच्या जिल्ह्याच्या साठी फार लागू होत आहे. कारण ग्रामीण भाग आणि शेतीचा मोठा परिक्षेत्र आहे. त्या लोकांना ह्या जी अडचणी आहे समस्या आहे ते दूर केली पाहिजे. त्याशिवाय आपल्याकडे नवीन नवीन स्किल ट्रेनिंगसाठी, कारण ही जमाना आहे स्किल ट्रेनिंगचा आणि स्किल्ड वर्कफोर्सला खूप मोठा प्राधान्य आज आपल्या देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा मिळत आहे. आणि त्या अर्थानं आवश्यक, कारण ते ठीक आहे डिग्री घेणं ते बाकीच्या गोष्टी घेणं एक महत्वाचा असतो, पण स्किल ट्रेनिंग त्याच्यावर भर दिला पाहिजे. सिंचनची मात्रा जी आज भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 30 वर्षामध्ये खास करून माझ्या पहिला इलेक्शन लोकसभेच्या 91 मध्ये जे होता तेव्हापासून आजपर्यंत जर विचार केला तर जवळपास 3 लाख हेक्टर जमीन अधिक ओढीत आपला या दोन्ही जिल्ह्यामध्ये झाली आहे. ते काही छोटी गोष्ट नाही आहे. त्याचप्रमाणे धानाला 2009 मध्ये पहिल्यांदाच आम्ही बोनस देण्याचं काम केलं होतं. त्या 2009 पासून 250 रुपयाची सुरुवात केली होती. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही त्याची सुरुवात करायला लावली आणि आज ते सध्या 20,000 रुपये हेक्टरी पर्यंत पोहोचलेली आहे. आणि आमची संकल्पना आहे की आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ही 20,000 पासून आता 25,000 रुपये हेक्टरी त्यांना बोनस मिळाला पाहिजे. ही आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही त्याचा समावेश केला आहे. त्याशिवाय आमच्या लाडकी बहिणीला महाराष्ट्र सरकारने 1,500 रुपये महिने देण्याचा निर्धार केला, त्याची सुरुवात केली. आणि आनंदाची गोष्ट आहे की आता 5 महिन्याचे पैसे 7,500 रुपये प्रमाणे जवळपास 2,40,00,000 आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. त्याशिवाय आमच्या बहिणीला यापुढेही ही योजना आणि सोबत वाढवून सुद्धा ही योजनाचा लाभ मिळाला पाहिजे याची पण काल महायुतीच्या जे आमच्या घोषणापत्र आहेत त्यामध्ये समावेश केला आहे. आणि त्या अर्थानं तुम्ही बघितलं तर आज 1,500 आहे ते उद्या 2,100 रुपये महिना प्रमाणे आमच्या लाडकी बहिणीला ही योजनाचा लाभ मिळाला पाहिजे. ही आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही समावेश केला आहे. आमच्या बहिणीशिवाय मुलींना फ्री एज्युकेशन हे ऑलरेडी आमच्या योजना सुरू आहे. मुलींना सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, पायलट किंवा कुठलाही प्रशिक्षण त्यांना जो हवा असेल ते मिळायला पाहिजे. ती सुद्धा आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही समावेश केला आहे. मुलींना च्या सोबत आता त्यांना प्रवास एसटीच्या 50% ऑलरेडी सवलती दिलेली आहे. आणि प्रत्येक घटकांच्यासाठी वेगवेगळ्या योजना, शेतकरी लाडकी बहीण, आता शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्ण 0 करून आता त्यांना मिळालेले आहे. त्याशिवाय महत्वाची गोष्ट आहे की पुणेही बिल 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत लागणार नाही, फ्री आहे. पाहिजे त्याला सोलर पंप जर असेल तर त्यांनी मागणी करावी. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला ज्यांनी मागणी केली सोलर पंपची उपलब्धता करून देण्यात येईल.
ज्या अर्थानं त्यांना दिवसात वीज, जे आज शेतकऱ्यांची जी खंत आहे की रात्री आम्हाला वीज मिळते, ती वीज त्यांना दिवसात मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा सरकारने एक प्रावधान केलं आहे. अनेक योजना आहेत, सगळ्यांचा उल्लेख करत नाही, पण आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारांना चालणारी आमची पार्टी आणि महायुतीच्या सगळ्याच आमच्या घटक पक्षांना सुद्धा आम्ही आमच्या याच विचाराशी जोडून आमच्या मायनॉरिटीसाठी खूप साऱ्या योजना देण्याचं काम केलेलं आहे. महायुतीची संस्था जशी पार्टी आणि इतर संस्था होती, इतर मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांच्यासाठी आता आमच्या दलित बांधवांच्यासाठी सुद्धा पार्टी सारखी योजना लागू केली आहे. मौलाना आझाद जे आमच्या महामंडळ आहे त्याला 1000 कोटीची निधी पूर्ण होण्यात आलेली आहे. आमच्या जे मदरसेमध्ये शिक्षक होते त्यांच्या 6000 ते 16000 आता पगार केला आहे, 8000ला 18000 केला आहे. अशा पद्धतीने सुद्धा अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना आमच्या सरकारने लागू केली आहे. आणि आज मराठा समाजालाही 10% आरक्षण महाराष्ट्र राज्याने दिलं आहे आणि ते कायद्यामध्ये बसला पाहिजे. त्या हिशोबाने कमिशन नेमून कमिशनचा अहवाल जे मागच्या काळात नव्हता झाला आणि कोर्टाने फेटाळला त्यालाही कसं म्हणजे त्यांना आता कायद्याच्या द्वारे हे लाभ मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार, महायुती सरकार ही कटिबद्ध आहे. अनेक योजना आहेत, आता त्याचा सगळ्यांचा मी आता इथे उल्लेख करू इच्छित नाही, पण एवढंच म्हणेल की आपला गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तुम्ही पाहत असाल. आता समृद्धी महामार्ग जे नागपूर ते मुंबई होता ते नागपूर ते गोंदियापर्यंत, हे मुंबई ते गोंदिया आता समृद्धी महामार्ग होईल. एका काळात गोंदिया कोल्हापूर, गोंदिया टू मुंबई, महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस आपण इथून सुरुवात केली. ट्रेन गोंदियापासून सुरू झाली पाहिजे. तसं समृद्धी महाराष्ट्राच्या समृद्धी बरोबर गोंदियाची समृद्धी जुळली पाहिजे, भंडाराची जुळली पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आणि मला खात्री आहे की रेल्वे असो, विमानसेवा असो, रोड रस्ते असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गोंदिया आता प्रगतीच्या आणि भंडारा प्रगतीच्या पथावर गेल्याशिवाय राहणार नाही. जे अनेक काम आजपर्यंत झाले नाही ते कामामध्ये नक्कीच उद्याचा काळ हे आपल्यासाठी 5 वर्ष जे आमच्या महायुती सरकारच्या पुढे राहील ते सुख शांती आणि समृद्धीच्या राहणार आहे, याची मी खात्री देतो. आता काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. देखिए, हमारे घोषणा पत्र में ये भी डाला है कि आगे जाने वाले जमाने में सौर ऊर्जा का निर्मित जैसे बढ़ेगी, उसके माध्यम से जो घर में जो बिजली का बिल आता है, घर में भी सोलर पैनल लगा के आगे के टाइम पे गवर्नमेंट उसको मदद करेगी, जिससे उनके जो आज के जो बिल है वो घर के लिए भी, डोमेस्टिक के लिए भी कम हो सके, इसके लिए प्रावधान किया है. वो भी हमारे घोषणा पत्र में समावेश किया है और जिसका उल्लेख अभी अजीत पवार साहब ने भी अपने बारामती में जो उन्होंने कहा कि सोलर सिटी बनाना है, वैसे आगे जाके हमको भी हमारे प्रत्येक शहर में भी कहो या घरों में भी कहो, अगर हम इसको लागू करने की कोशिश करेंगे अगले 5 साल में, तो हमारे नागरिकों को किसानों के जैसे राहत मिलने जा रही है, वैसे सामान्य नागरिक को डोमेस्टिक में भी राहत मिलेगी. ये हमारी संकल्पना है. विविध क्षेत्राचे विविध विषय असतात. आपण धान पिकवणारे ती काय वेगळं पिकवतात, त्यांची जवळी पुणे मुंबईशी आहे, आपण दूर आहोत. जे ज्या क्षेत्रासाठी अनुकूल असतील त्या क्षेत्राच्या हिशोबाने
आम्ही या घोषणापत्र एक राज्याच्या आहे आणि यामध्ये जितके आमचे उमेदवार आहे प्रत्येक उमेदवाराच्या वेगळा त्यांच्या लोकल घोषणापत्र पण याच्या सोबत जोडला गेला. याच्यात तुम्ही बघा, मोडगाव बिंदूच्या असो, कुठे पिंपरीच्या असो, खेड आळंदीच्या, जुन्नरच्या, मुंब्राच्या, मुंबईच्या, सगळ्या म्हणजे शहापूरच्या, देवळालीच्या, दिंडोरीच्या, पाथरीच्या, कळवणच्या, अशा पद्धतीनं सगळ्या स्थानिक घोषणापत्र पण वेगवेगळे आहेत. त्या अर्थानं तुमसरच्या किंवा मोडगाव जे काही वेगळे प्रश्न असतील, आता झाशीनगर की उपसाचा एक विषय जसा मोडगाव मध्ये असतील किंवा तुमसरमध्ये काही दुसरा प्रश्न असतील ते उपस्थित करण्याचं काम त्या घोषणापत्राच्या एक राज्याच्या आणि एक मतदारसंघाचा पण आम्ही वेगळा तयार केला आहे. गोंदिया जिले में नगर परिषद, जिला परिषद, कलेक्टर ऑफिस, ऑफिस, भूमि लेखा अधिकारी, यहाँ सब कार्यालय है, उससे जनता बहुत त्रस्त है. ऐसा लगता है कि उनको कोई प्रशासनिक दबाव नहीं है और जनता हर जगह धक्के खाते रहती है, चाहे वो बिल्कुल कार्यालय हो, चाहे वो कलेक्टर ऑफिस, हर डिपार्टमेंट में कोई प्रशासनिक व्यवस्था अच्छी जबरदस्त प्रशासनिक व्यवस्था नहीं है. ऐसा आप समझ सकते हैं कि कोई अच्छा राजनीतिक संगठन नहीं है. तो ये आगे स्थिति सुधारने के लिए आप क्या करेंगे? देखिए, बहुत सारे प्रश्न तो है और उनको समय के अनुसार हमको दुरुस्त करना आवश्यक होता है. सरकार लोगों की, जनता की सेवा के लिए, विकास के लिए और एक हमारा प्रशासन को चलाने के लिए बनाई जाती है. तो उसको डेफिनेटली जहाँ जहाँ भी कोई कमियाँ होगी उसको दुरुस्त करने के लिए ये निरंतर विषय है, एक वक्त का विषय नहीं है. लेकिन जहाँ जहाँ भी जो भी समय पर आपके माध्यम से या नागरिकों के माध्यम से सूचना मिलेगी उसमें सुधार करने के लिए हम अवश्य काम करेंगे. नहीं, हमारी हम लड़ रहे हैं 56 सीटों और 2 सीटों हमने छोड़ दी है वहाँ इंडिपेंडेंस की. तो ऐसी बात नहीं है कि हम कम लड़ इसलिए भी रहे हैं कि महायुति में हमको जहाँ पर 2 सीटों की हमको उत्सुकता थी लड़ने की, वो हमने ली है. ये भी इतना ही सही है कि 3 पार्टी जब रहती है तो 3 पार्टियों में समन्वय बनाना, और उसमें भारतीय जनता पार्टी ऑलरेडी उनके 106 सिटिंग एमएलए थे, 9 उनके मित्र पक्ष के उनके इंडिपेंडेंट एमएलए थे. तो जिसके पास 115 एमएलए हो तो उसको लायन शेयर मतलब ज़्यादा अधिक सीटों का मिलना ये मेरे हिसाब से बहुत स्वाभाविक है. नवाब मलिक आमचे सहकारी आहे, वर्तमान आमदार आहे आणि जोपर्यंत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती निर्दोष आहे असं आम्ही मानतो. आणि त्या हिशोबाने नवाब मलिकांना आम्ही मानखुर्द शिवाजीनगरमधून त्यांना सीट दिली आहे. ते आमचे उमेदवार आहेत आणि ते महायुती बरोबरच आहे आणि महायुती बरोबरच उद्या निवडून आल्यानंतर राहणार आहे. कोणाला काही थोडा आक्षेप असेल त्याच्याविषयी मी त्याच्या काही टीका की काही वेगळं काही अर्थ काढणार नाही. पण आम्ही मनापासून नवाब मलिक या सोबत आमचा पक्ष त्याने एक फॉर्मल दिलेला आहे, पक्षाचे अधिकृत उमेदवार. आप बहुत जनरल क्वेश्चन पूछ रहे, उसका तो मेरे पास जवाब नहीं है. मैं इतना ही कह सकता हूँ कि हम नहीं, आप उसका कोई भी इंटरप्रिटेशन आपने जनरल पूछ लिया है, आपने कोई मेरी पार्टी का कोई विषय पूछा नहीं है. मैं इतना ही कहूँगा कि हमारा घोषणा पत्र जो है हमने, और आप भी जानते हैं गोंदिया भंडारा जिले में सबको मालूम है कि प्रफुल्ल पटेल कोई फालतू की बातें या गलत बातें या गलत आश्वासन कभी देते नहीं.
और मैं पार्टी का राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के नाते इस घोषणा पत्र का जो भी महत्व है उसको मैं समझता हूँ। देखिए, हम जरूर कोशिश करते हैं, आगे भी करेंगे। बहुत सारी चीजें होती है, कुछ कम ज़्यादा भी होती है, लेकिन हमारी दिशा सही है, हमारे इरादे सही है, हमारी ईमानदारी पे किसी को शक होना नहीं चाहिए। बहुत सारी चीजें जो आज भंडारा गुंजा जिले में नजर आती है, उसके पीछे प्रेरणाजनक कौन है, ये कम से कम मेरे लिए तो प्रश्न चिन्ह नहीं रहना चाहिए। बहुत सारे लोग जो पूरे महाराष्ट्र के वादे कर रहे हैं और वो बड़ी बड़ी बातें हो रही है, उनके जिसको बोलते हैं ना दीप तले अंधेरा, वो बिल्कुल अंधेरा है। अंधेरे वाले उजाले की बात कर रहे हैं। इसलिए आप लोगों को इस बात का मैं विश्वास देना चाहता हूँ कि जो घोषणा पत्र में नहीं भी है, इसके बावजूद बहुत सारे प्रयास जारी है और जारी रहेंगे, और जब परिणाम उसका अच्छा आएगा तब उसको बताएंगे हम लोगों को। गोंदिया में मेडिकल कॉलेज के कितने लोगों ने क्या क्या बड़ी बातें की, उसका भी हमने यहाँ पर करके दिखाया। जो हुआ काम वो कहाँ चले गया, गायब हो गया, ये भी आपने देखा। आपको ये भी बताना बहुत जरूरी है कि यहाँ पर गोंदिया में काटी केड़वा और ये किशुनी और ये सब जो योजनाएं लिफ्ट इरिगेशन की बन गई, पर पानी तो है ही नहीं। तो इरिगेशन की योजना बनी, उसके लिए अभी हमने डागोरडी में 360 करोड़ का बैराज वहाँ पर मंजूर करा के उसको पूरा करेंगे, तभी वो योजना पूरी होगी। तो जो लोगों ने ये सब बातें बड़ी बड़ी की, आपको बताता हूँ मैं अपना यहाँ गोंदिया में एक छोटी सी बात है, ऑडिटोरियम बन रहा है। वो स्कूल वहाँ पर एक सामान्य लोगों की स्कूल थी, कोई बात नहीं, वहाँ पर ऑडिटोरियम बनाने का आपने फैसला किया। वहाँ अगर आप उसकी शक्ल देखें तो शर्म आती है कि वो किस ऑडिटोरियम बनाया है कि कोई वो छोटी सी दुकानों के लिए वहाँ पर घोंसला बनाया गया है। और इस तरह से बहुत सारी बातें हैं। मैं हर चीज में बहुत सारी चीजें ऐसी है कि शर्म आने वाली है। काटी देड़वा की लिफ्ट इरिगेशन बन गई, सिंचाई के नाम पर लोगों को बेवकूफ बनाया गया और वो पानी का एक बूंद भी अवेलेबल नहीं है। बल्कि हमको तो ये अभिमान होता है कि मेरे कार्यकाल में, इसीलिए मैंने कहा कि कोसी खुर्द बना, बावनथड़ी बनी, चांदपुर सोडिया टोला बना, दापेवाड़ा बना, और आपको कितने चुलबंद से लेकर अनेक कितनी मैं आपको कितने तालाब छोटे मोटे अलग अलग स्कीम में बता के जो हमने किया काम है, वो हमारा काम परमानेंट काम है, जीवन का, लोगों का जीवन बदलने वाला काम है। एक गांव में चावड़ी बना देना या एक सभा मंडप दे देने से विकास नहीं बोलते हैं। वो ठीक है, वो भी जरूरी है, लोगों को चाहिए, गांव के लिए कोई विकास वो होना चाहिए, लेकिन हम जो काम करते हैं वो परमानेंट लोगों के जीवन पर जो प्रभाव करे और उनका जीवन बेहतर बनावे और हमेशा के लिए उनका जीवन बदले, वो काम हम करते हैं। तो इसलिए हमारी जो योजनाएं हैं और हमारी खास करके लाड़की बहन योजना है, ये सब लोगों को और किसानों को कर्ज माफी है, ये आगे ये भी प्रॉमिस किया गया। जो बिजली माफ है वो तो हो चुका है। तो हम जो भी कर रहे हैं लोगों के जीवन को बदलने के लिए काम कर रहे हैं, और ये लोगों को केवल अभी हमारे घोषणा पत्र का या तो नकल कर रहे हैं या हमने दी हुई स्कीम उसको प्रश्न चिन्ह लगा रहे हैं। कांग्रेस के एक व्यक्ति ने हाईकोर्ट में जाके लाड़की बहन की योजना बंद होना चाहिए, इसके लिए भी वो याचिका दायर की है। दिखाने के दांत अलग, खाने के अलग, क्या मालूम क्या है ये लोगों के मन में। और इतनी बदहजमी हो रही है उन लोगों को, लाड़की बहन, अगर इतनी ही तुमको अपनी बहनों के प्रति चिंता थी तो आपको भी तो कई वर्षों तक मौका मिला क्यों